3 महिन्यात पुन्हा जेलवारी बतावणी करत बोलण्यात गुंगवून अंगावरचे दागिने लंपास करणाऱ्या दुखलीला ठाणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। एक साहेब बनायचा, दुसरा त्याचा पीए आणि भोळ्या भाबड्या नागरिकांना बोलण्यात गुंगवून त्यांच्या अंगावरील दागिने लंपास केल्याच्या अनेक घटना ठाणे पोलीस आयुक्तालयात वारंवार घडत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती। ठाणे पोलिसांच्या युनिट 4 चे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनावणे आणि अशोक कोळी यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी करत 2 भामट्यांना बेड्या ठोकल्यात। यातील एक जण साहेब बनायचा तर दुसरा त्याचा सहाय्यक बनून रस्त्याने जाणाऱ्या निष्पाप नागरिकांना बोलण्यात गुंगवत असत। पुढे साडी वाटप सुरू असून तुमच्या अंगावरील दागिने बघून त्या तुम्हाला साड्या मिळणार नाहीत अथवा पुढे नाकाबंदी असून दागिने काढून ठेवा, अशा प्रकारची बतावणी करत पीडितांच्या अंगावरील मौल्यवान दागिने काढून त्यांची फसवणूक केली जात होती। ठाणे पोलिसांच्या युनिट 4 ने उत्कृष्ट कामगिरी करत अनिल शेट्टी आणि रमेश गायकवाड या अंबरनाथ येथील राहणाऱ्या सराईत भामट्यांना बेड्या ठोकल्या। आपली भाषा कौशल्य दाखवून हे दोघे आपल्या सावजाला प्रभावित करून लुबाडत असत। अशा प्रकारे त्यांनी ठाणे, बदलापूर, कल्याण, अंबरनाथ अशा विविध ठिकाणी आपली चालाखी दाखवून गुन्हे केले होते। तरी सर्व नागरिकांनी सावध राहून अशा प्रकारे फसू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे। हे जे आरोपी आहेत हे बतावणी करणारेच आरोपी याच्या अगोदरही जेलमध्ये होते आणि हे 3 महिन्यापूर्वीच बाहेर आलेले होते आणि पुन्हा हे बतावणीचे गुन्हे यांनी केलेले निष्पन्न झालेला आहे। तर अतिशय चांगलं डिटेक्शन या ठिकाणी युनिट 4 ने केलेलं आहे। यामध्ये ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे, सिनियर पी अशोक कोळी, सिनियर पी राजू सोनवणे आणि त्यांच्या टीमनं अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे। याच्यामध्ये आणखीनही काही नावं निष्पन्न होत आहेत। असे बतावणी करणारे जे आरोपी आहेत आणखीन काही नावं निष्पन्न होत आहेत, त्याच्यामध्ये तेही आपण अरेस्ट करून आणखीन काही गुन्हे याच्यामध्ये उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर त्यावरतीही आपलं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। यामध्ये नागरिकांना फसवण्याची यांची पद्धत होती की एक मोठा व्यक्ती आहे असं ते प्रिडिक्ट करत होते आणि दुसरा त्याचा पीए वगैरे असल्यासारखं आणि ह्या जो मोठा व्यक्ती एक आहे हा नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही चेष्टा करतो अशा पद्धतीनं दाखवून त्यांचे दागिने काढून घेऊन हातचालाकीनं हे तिथून काढून घ्यायचे आणि परत त्यांच्या खिशामध्ये किंवा त्यांच्या पर्समध्ये दागिने ठेवलेत अशा पद्धतीने हे प्रिडिक्ट करायचे आणि तिथून पसारवायचे। तर अशा पद्धतीचं बतावणी आहे। बतावणीचे आणखीनही काही मोडस त्यांचे असतात की पुढं मोठं लग्न चालू आहे, त्याच्यामध्ये साड्यांचं वाटप चालू आहे आणि आपल्या अंगावरचे दागिने बघितल्यानंतर आपल्याला साडी मिळणार नाही, ते दागिने काढून ठेवा। मग ते काढून ठेवताना हे एकत्र करून ठेवतात आणि त्या हातचालाकीमध्ये त्यांच्या पर्समध्ये ठेवायच्या ऐवजी हे पसार करतात, अशा पद्धतीचं आहे। दुसरं पुढं नाकाबंदी चालू आहे, त्या नाकाबंदीमध्ये पोलीस चेक करत आहेत, आपले दागिने तुम्ही काढून ठेवा, ते दागिन्यांचे पावती वगैरे मागत आहेत, अशा पद्धतीनं बतावणी केली जाते। नागरिक ह्यांना भुलून हे दागिने एकत्र काढून ठेवायच्या अनुषंगाने हे स्वतःच काढून घ्यायचे आणि पसारवायचे। अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बतावणी ह्या लोकांना करून, नागरिकांना करून यांच्याकडून हे लोक अशा पद्धतीनं दागिने घेऊन पसारवायचे। तर वेगवेगळ्या पद्धतीचे मोडस आहेत। नागरिकांना यामध्ये एकच आव्हान आम्ही करेल की अशा पद्धतीचं बतावणी करणारे किंवा असे अनोळखी व्यक्ती जर आपल्या दागिन्यांच्या संबंधित कोणी बोलत असेल तर कृपया त्याच्याबद्दल कॉन्व्हर्सेशन आपण टाळावं, संभाषण करू नये आणि आपण आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणाहून निघून जावं, नाहीतर ह्यामध्ये बतावणीमध्ये आपण फसणार त्याच्यामध्ये। निश्चित याच्यामध्ये जे काही यांचे जे सराईत जे आहेत त्यांचे प्रचंड असा आपला जे प्रभाव पाडण्याची जी क्षमता म्हणतो, हिप्नॉटिझम नाही म्हणू शकत, पण समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव पाडून आपण त्याची जी हातचालाकी आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। त्यांना नागरिकांच्या लक्षात पण येत नाही की त्यांच्या पर्समध्ये ते दागिने ठेवलेत किंवा त्यांच्या खिशात ठेवलेत, काहींनी स्वतः लंपास केलेले आहेत। एवढी त्यांची त्याच्यामध्ये हातचालाकी आपल्याला दिसून येते।